मित्रांनो नमस्कार, मी कुणाल शिरस्कार. आपल्या श्री फाउंडेशन कळम या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना जी 65 वर्षावरील व्यक्तींसाठी राबवली जात आहे याबद्दलचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे. तर आपण याबद्दल समोरची माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलशी मिळून राहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पूर्ण माहिती, हा जो शासनाचा जी.आर आहे याबद्दल आपलं पूर्ण माहिती यामध्ये आपण वाचून घेऊयात. तर वयश्री योजना म्हणजे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांच्या मान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच स्वास्थ्य केंद्र, उपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यात आहे. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील 65 वर्षावरील व्यक्तींसाठी आपल्याला त्यांच्या दैनंदिन गरजा आणि त्यामध्ये त्यांच्या काही औपचारिक साहित्य घेण्याकरता ही योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. तर यामध्ये आपण समोरील माहिती आणखी वाचून घेऊया. तर यामध्ये राज्यातील 65 वर्ष वयातील ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानप्रती येणाऱ्या अपंगत्व अशक्य करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे मनस्वास्थ्य केंद्र, उपचार केंद्र इत्यादी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणाकरिता एकेकाळी एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थीच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ हा DBT माध्यमाद्वारे मित्रांनो आपल्या 65 वर्षावरील लोकांकरता देण्यात येणार आहे. तर या योजनेचे स्वरूप काय आहे? सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. उदाहरणार्थ समजा उपयोगाकरिता त्यांना समजा औपचारिक काही वस्तू लागत असेल, जसं काही चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाने नोंदणी आलेले योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र इथे सहभागी होता येईल. तर यामध्ये मित्रांनो जाणून घ्या. तर यामध्ये लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष काय असणार आहे मित्रांनो? तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील तर असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल अशा व्यक्तीला या ठिकाणी आधार नोंदणीची पावतीसुद्धा, एनरोलमेंट केलेली पावतीसुद्धा या ठिकाणी जोडता येते. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारले जाईल. त्यामध्ये त्यांचा मतदान कार्डसुद्धा या ठिकाणी ओळख म्हणून त्यांची ओळख पटवण्यासाठी स्वीकारले जाईल मित्रांनो. तर दुसरा पॉईंट असा आहे, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. त्यानंतर उत्पन्न मर्यादा, लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे मित्रांनो. नंतर सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. म्हणजे ज्या काही गोष्टी, औपचारिक गोष्टी आपण या ठिकाणी खरेदी करणार आहोत तर ह्या सार्वजनिक संस्था किंवा सरकारद्वारे याच्या आधी प्राप्त केलेल्या नसाव्यात. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यातून 3000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे मित्र बघा, यामध्ये 3000 रुपये सारे महाडीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात वितरित केल्या जाणार आहे मित्रांनो. यामध्ये योजनेचे आवश्यक कागदपत्रेसुद्धा आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक,
झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. जसे काही आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील आपण या ठिकाणी यातील काही डॉक्युमेंट्स सुद्धा देऊन आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यामध्ये बाकी आणखी अजून काही गोष्टी आहे मित्रांनो, या फॉर्मची लिंक जी आहे, हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचा आहे. ऑनलाईन डाउनलोड केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरून हा फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सबमिट करू शकता. तर मित्रांनो, आपल्या जवळील जे वृद्ध लोक असतील तर त्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा लाभ घेता येईल. आणि आपल्या श्री फाउंडेशन कम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.